ज्याचे हस्ते बॉयलर पेटवायचा आहे तो काडी धरून ताईट बसला असावा, ज्याचे हस्ते कारखान्याला आग लावायची तो गालात खलास होईल असावा, त्यांना असा निभार झटका आणावा, काथ्या पिटून दुकाट बाहेर यावा. झाला सभासदांची वस्तुतः सुरुवात. ज्याच्या शेवट पट्टा पडायला जाईल त्यांना असा निभार झटका आणावा, मधला खडा गपक्यात बाहेर पडावा. ओम नमः शिवाय. सांगावं लागत का वाईट? मग संत चांगलं सांगतात. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, वाईट सांगावं लागत नाही, पण चांगलं सांगूनही पेलवत नाही. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध होई बाप, काळ नाग नामा. अरे सावध होय, माळ घाल, गण लाव, देव कर, धर्म कर. 3000 रुपये पगार असणाऱ्या माणसानं महिन्यातून किमान 300 रुपये तरी दान धर्म केला पाहिजे. जर त्यानं दान धर्म केला नाही तर तेवढं त्याच्या डॉक्टरचं बिल झालं महिन्याचं. मग काही माणसं म्हणतात ना, ह्या महिन्यात 1000 रुपये दवाखाना गेला, वसूल झालं. देव ध्यानात ठेवा, रोग कधी गरीबाच्या घरी येत नाही. नाही नाही नाही, रोग सुद्धा परिस्थिती पाहून येत असतो. तो गरीबाच्या घरी येऊन इज्जत घालायला मोकळा नाही, तो श्रीमंताच्याच घरात येणार. ज्या घरात फ्रीज मध्ये सफरचंदी, 3ऱ्या सिटीतला भाती आला. गरीबाच्या घरी, आता शेतकऱ्याच्या घरी काला रोग येईन? शेतकरी बुक्कीत कांदा फुडितय, फक्त टरफाल सापडत आहे. ते चांगलं गांजा प्यायला तर बैल बसितय, त्याच्याशी काला थंडी ताप डोकं लाईन. आमच्या शेतकऱ्याच्या बाईला रोग राग नाही कधी. 3-3 वाजे घासाची कापी ती, 4-4 पोरांचा डबा करती, काय नाही होतीला रोग नाही राग नाही. सणासण 10-10 लिटर दूध काढी ती, 3-3 वाजे घासाची कापी ती, बादली धुणं धुती, 10-10 पोरांचा स्वयंपाक करती. वाय नाही तोय नाही, कान फटीन मारा, फुसफुस करती तरी 1.5 भाकर खाती, फुरफुर करती तरी दन भाकर खाती. रुसून जरी गेली गायदोळाच्या टायमाला हजर. आमची शेतकरी बायको दिवसभर जरी रुसून गेली गायदोळायला येणारच. तिले जडलं का मग त्याचं ऐकून दुधाचं नुकसान करता का? येणार ते. ध्यानात ठेवा, आमची शेतकऱ्याची बाई. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, शेतकऱ्याचा 99% परपंच बाई सांभाळते. बिचारीच्या कष्टाला सीमा नाही, नाही सीमा नाही तिच्या कष्टाला. तिला कधी ताजी भाकरी नाही, कधी सुंदर जेवण नाही, कधी आराम नाही, बिचारीच करू जाणं. ती शेतकऱ्याची बाई कष्टच करते, वरून परमार्थ करते. नोकरीवाल्याच्या बायकोला कवडीचं काम नाही, पण कधी हरिपाठ करणार नाही. काय रोग आहे तिला घरात आणि कवडीचं काम नाही, काही गाडामुडीत नाही. द्यावं टिफिन दिती पोराला, टिफिन कळत तुम्हाला? त्याच्यात अर्धीच चपाती, 1 बटाट्याची फोड, उंदीर काय जोगायचं नाही. पण पाठ बसून बाई बोंबल ती, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा. मग तू का गाव जीव घालती का? काय करते काय नक्की? का सप्तेची पंगत येतो? डबा करायचा आहे, डबा करायचा आहे. काय बोबाट आहे ते. नवरा याड उठत बी त्याचं तेच हिटर लावित, त्याची तेच अंडर पॅन्ट पिळीत, गेलं कामाला निघून. डबा करायचा आहे, डबा करायचा, नुसता बोवा बाटा. 2:30 वाजल्यापासून बोंबल ती, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. जेव्हा माणसं 2:30च, 2 फुल 1 हाफ. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. थोपडा पुढे तांदूळ वाट, थोपडा पुढे टीव्ही, खडे तांदळात तांदूळ टीव्ही. दामिनी संपी पोत उठत नाही. अरे काय लाबाडे, मस्तपैकी राहायचं, चांगलं भजन बिजन करायचं पोराला. आपली घरं सुद्धा घरं नाही राहिली.
थिएटर झाली थिएटर. पोराला काही कळत नाही काय नाही काही नाही हो, काहीच कळत नाही. पोर रवी आहेत म्हणून आहेत आणि झाल्यात म्हणून सांभाळायची आणि आहेत आपली म्हणून ठुल्यात. त्यांना काही कळालं ना वळानं. आणि खरं थिएटर झाली थिएटर. घराने हरिपाठ नाही काय नाही. पुढच्या घरात काला कावा काट काय का, मधल्या घरात हाताला धरलं या, मागच्या घरात गुबू गुबू वाजतं या. काय झालंय त्यांना काय शाळेत पोरांचं वाटवून झालंय त्यांना. कशा शाळेत कळायला काही मार्गच नाही. घरातच जर काही नाही, शाळेतही नाही आणि घरी काही कळत नाही. 10वी ला तू बादली भर पाणी काढायला 30 फूट दोर खाल्ला लागत तर अर्ध्या बादलीला किती. हा बरोबर आहे. ते म्हणजे आता इथं ऐकेले म्हणून विचारले एकदा म्हणून ठीक नाही तर काच काय आले भाऊ. झाकली 1.25 लाखाची. परीक्षेच्या टायमाला एक पुस्तक येते तेवढं 100% यशाची हमी. हे पुस्तक नाही का काय अपेक्षित का काय म्हणते त्याला, तेवढं तेवढं हेटवण घेणे वाचायचं, निम कापून न्यायचं निम फाडून न्यायचं, झाली पास. जे वर्षभर घाशीते त्याला 35%, जे लिहून नेते ते 65%. म्हणजे ते खरं करणार मेलं बॉम्बा नाही. जे वर्षभर झकमारी ते अभ्यास करते त्याला 35, आणि जे टोनग घरून कागद फाडून नेते 65. आणि मग ते सुटल्या म्हणतो कोणचंही काम नाही. जे एक जग झालंय असं. जे कष्ट करीन ते बिनबिडीचं मिळालं. फुकाट बसणारी ब्रिस्टल वडी त्या भाऊ गंमत आहे झाली अशी. जे रोजा नाही ते बिडे फुस काढित आणि जे दुसऱ्याच्या गाडीवर बसून हात काढित ब्रिस्टल वडीत. अरे काय तर आहे वाटुळं झालं वाटुळं. कीर्तन कमी आहे का तुम्ही. मी सगळ्या बोलांपेक्षा उलटा सांगणारा माणूस आहे. मी नाही म्हणणार बायका पोरं सोडा, घरी नीट मारा. आणि माझे 4च वाक्य तुम्ही आयुष्यात ध्यानात ठेवा. तुम्हाला 3 पिढ्या कमी करणार नाही. 1 कष्ट करा, 2 नीतीनं कमवा, 3 निर्व्यसनी राहा, आणि 4 ज्यांच्या पायाच्या पुण्याईनं कमावलं त्यांना कधी विसरू नका. देवाच्या बापाची टाप नाही तुम्हाला कमी ठेवायची. मोकारवाडाला घरी काशी पिशी काही करीत बसू नका. झाले गाण झालं भाऊ. का आला जक मारी तो पुढे. घरी नीट राह आणि एवढं शिका. हे नासकय कीर्तन कमी आहे का काय नाही काय करीत नाही तुम्ही. माळा नाही गंध नाही देव. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या कलियुगामध्ये 5 गोष्टी राहिल्या नाहीत. नीट आहे का. आता ही मोठमोठी माणसं गेली होऊन त्यांनी काहीतरी कीर्त्या पाठीमागे ठेवल्या लोक एकत्र केले बसले. इथून पुढचे लोक काहीच करू शकत नाही. आता हे झाले जे 10-5 वर्षापूर्वी बिचाऱ्यांनी शाळा म्हणा, हायस्कूल म्हणा, पतसंस्था म्हणा, विद्यालय म्हणून काढली. इथून पुढच्या जगात लोकांच्या डोक्यात फक्त एक की आय वॉन्ट मनी. त्याला लोकांशी काही घेत नाही. हा त्यांचं त्याला पडले. तुम्ही पहा आपल्याकडे पहा निवडणूक जाती किती वर्ष नव्हती. 5 वर्ष. प्रचार किती महिने राहतो. महिनाभर धरा. आणि सत्कार वर्षभर सत्कारच ना. हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन. मग राहिलं काय. संपलं का. तो आला दुसरा. म्हणजे धड पहिलंही नाही धड दुसरंही नाही. म्हणजे यांच्यात दिवस गेले निघून. चांगलं करायचं केव्हा. आणि आज नेमकं काय नाही राहिलं कलियुगात. नीट आहे का. दाब नाही राहिला दाब. आता हे बिचारी माणसं होऊन गेले त्यांनी केलं. तुमचं तर कामच. आम्ही जरी आहेत आम्ही फक्त तुम्हाला सांगायला आहे. आम्ही काही करू शकत नाही. आमच्याच्याने काय होते डॉमलं काय नाही होतो. कोणी दान धर्म करायला मोकळा नाही ना अन्नदान करा. ज्याच्या त्याच्या डोक्यात पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज बायको बायकोचा भाऊ बहीण त्याच्या डोक्यात समाजासाठी कार्य करणारी फार थोडी राहिली. आणि मग ध्यानात ठेवा काय नाही राहिलं. दाब राहिला नाही. 5 गोष्टी नीट आहे का. आम्ही लहान असताना पोरग जर गोट्या खेळत असलं आणि गुरुजी जर पुढून आलं तर ते गोट्यांसकट पळत होतं. आता कार्टे क्रिकेट खेळाते उडेल चेंडू गुरुजी आणून देते. कोणचा गुरुजी आहे बुवा. हा विनोद नाही. हा विनोद आहे का. 40 वर्षाचा पोऱ्या होईपर्यंत बापा समोर तंबाखू खात नव्हता. आज बापी जरी तो पर्यंत तुझ्या गचून आहे का. अरे कोणचा बापी. आणि व्यसनाच्या बाबतीत काही लोक आमच्या पुढे येत्या. आता काही जरी आलं आम्हाला तुमच्या इतकी जरी नसली तर थोडीफार अक्कल तुमच्या इतकी नसन पण थोडीफार नाही. मग आमच्याशी तरी नीट बोलावं का नाही. काही तंबाखू सुळी द्या आमच्या पुढं. काय चाललंय. अरे तुका माझ्या बायकोचा भाऊ आहे का काय. तुला वारं गेलं का. तुला माणसं कळत आहेत का पुढं कोणी. काय चाललंय. म्हणजे तू कांद्याचा व्यापार करायला आला का आमच्याकडून. थोडं पथ्य पाळा. खाऊ नये असं म्हणणं आहे का माझं. पण आम्हाला पाहिलं निदान बुवा झाकून तरी ठेवली पाहिजे. खाय तू आमच्या पुढं.
कुठं होते राती नदीवर बरी नाही तुझी गाड झाली. अरे काय दरिद्री, मर्यादा नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली. आणि आता व्यसनाच्या बाबतीत तर सोडूनच दिली, त्याचा काय विषय नाही. 40 आपल्याकडे आता पोरं नशा करताय. काही पोऱ्यांच्या वाटावर मिशा नाहीत तरी पोरे दारू पेत आहे. काहींना फुटल्याच नाही, मिशाच नाही. काहींना फुटायच्याच बंद झाल्या बा, फुटानच. अरे काय लाज जिंकली एवढी एवढी. काही 12वीला या फोयला बापाची इस्टेट कवडीची न कमावता, रुपया न कमावता माणसाला लाज तरी वाटली पाहिजे व्यसन करायला. हा ज्यानं रात्रंदिवस कष्ट करून कमावले ना त्यानं एखादीशी झक मारली तर चालेल. अरे तुझ्या डोक्याला त्याल बापाच्या घरातल्या पैशाचं आहे आणि तू 45ची टँगो पितो. ज्याची त्याला लाज वाटली पाहिजे भाऊ. आम्ही मरणाचे पैसे कमीतोय तरी वाय वाय वा, हे गेलं ते गेलं ते गेलं. अरे तुम्ही शेतकरी माणसं आहे, पोटापुरत्या सगळ्यांना जमिनी. 1 रुपया हरवला माणसं तर खिशात हात घालते, फाटच तवर कुठं वाता बाबा. आज ह्या टोन गेला रुपया इन्कम नसतं ना, 20-20 रुपयाचा मावन 10-10 30-30 रुपयाची टँगो पेते कशी. जरा विचार करा. मी 2 लाख रुपये महिन्याचा माणूस. वाय वाय नरी वाय वाय हे पाहत्या काही आमच्या काय आलं वाय 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 या काय असं काय आलं. आज ह्या टोन गेला इन्कम काय. दारू तर काय स्वस्त नाही ना. एक माणूस चांगला दारू पिऊन टाईट करायला 550 रुपये लागत आहे. फार चांगला पायजाम्यात मुतस्तोवर जर टाईट करायचं असेल तर 550 तो काहीच होत नाही. 200 तर हालतच नाही. दाब राहिला नाही दाब. आणि याला एकमेव कारण आहे, आकली नसताना पोरांच्या हातात बापाने कारभार देऊन टाकली. बाप त्यांना ठेवा. आता बोलू नये सणासुदीचे दिवस आहे, मला तळतळायला लावू नका, मला लई दम निघत नाही. आपण या टोणग्यांचं उक्त घेतलं का. 1% कोण आपल्या घरात कारभार करणार आहे. कोणत्याच बापाला सांगतो या पर्यंतच्या हातात कारभार द्यायचा नाही. तो पर्या बरोबर लोचेलाची करून पितो. त्याला म्हणतो या धमक आहे ना, आता या 18 ते 22 आहे ना, यांना तर आपलं कधीही चॅलेंज आहे. तुमच्यात जर धमक असली ना धमक, तर फक्त आई बापाची इस्टेट सोडा, वर्षभर पोट भरा आणि मग टँगो प्या. काय धमक आहे तुमची. कोण खात तुम्हाला बाहेर. BA BEd शेळ्यांकई BCom BPed कांद्याच्या गोण्या उपशित आणि MA BEd बैल पाणी पाहिजे. खातं कोण तुला. लई पडले आपले वाक्य लिहून घ्या. अजून 10 वर्षानं तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार, ध्यानात ठेवा. भिकाऱ्यांचे सुद्धा 3 गट होणार. 12वी पास 50 पैसे. कोण खात नाही बाई. भाऊ माझ्या डोक्याला केस कमी, एवढी कीर्तन केली म्या, महा कंबार बारीक झालं भाऊ. बांधू माझ्या अंगाला केस कमी भरतील एवढी गावं पाहिली म्या. अंगाची केस कमी. माया इतका कोणी इंडलाय नाही, माया इतका आरडलाच नाही कोणी. मोसमच्या वयात फोकस मध्ये गेलेला माणूस. मला आता आरडोच सुद्धा नाही. अजून 2 वर्षानं मी कणणार नाही, कणणार. तुम्ही म्हणले बा इंदुरी करून नुसता कानाया वालवायचा. लय आरडलेला माणूस. मला अशी तळतळी ती. मी शेतकऱ्याचा जे गरीबाचा जे मी वाईट बोलतो याचं कारण आहे. मी स्वतः वाईट बोलतो याचं कारण आहे, मला बिंबीच्या देठापासून वाटतं तुम्ही बदलावा. एखादं पोरग उन्हात खेळत असतात, आई म्हणते सावलीत मर. मर या शब्दात प्रेम आहे. अरे काय आयुष्याचं वाटून झालंय. बापांना सुद्धा लाज नाही राहिलो. बापाने कुशाला टोणग्यांच्या हातात कारभार देऊन ठेवला. अहो एक बाप तर असा भेटला मला त्या दिवशी. त्यानं सांगितलं महापोऱ्या 3 वर्ष दारू पितोय, मला माहित नाही. मी म्हणलं तुम्ही बाप शिकत्याची. ते असं टाईट झालं माया. मग म्हणलं तुम्हाला माहित का झालं. म्हणलं काल हो. काल कस काय. मी आत घुसलो तो बाहेर आला, नाही तर मला काय माहिती. हा विनोद नाही. काय संपलं. दाब. दाब संपलं म्हणजे लाज इकली का दाब. याला 2 नीती. नीतीचा तर सुपडा. तिचं काही राहिलंच नाही. एखाद्याला पैसे उचने दिले तुला ओळखीतच नाही. आता कोणची गाठ घ्या. आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणलं ना तुला 500 रुपये देतो, त्या बापाय तोंडात हाणीन देईल. त्याला जर का म्हणून आणली मग का 500 बुडी का. आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणले ना तुम्ही तुला लाख रुपये देतो, उद्या सकाळी 9 वाजे पोत इंदुरीकर दिसता कामा नाही. गेला लाख रुपयात. असं काय करणार भाऊ. बुद्धी भ्रष्ट समाजामध्ये माणसं काही करू शकतात. मला सांगा, आईला मारणारी माणसं नाहीत, बापाला मारणारी माणसं नाहीत, बायकोला त्रास देणारी माणसं नाही,
माणसं हलकट वागायला लागल्यावर किती हलकट वागू शकतात. याला एकमेव कारण आहे नीती नाही. नीतीचा तर सुपडाच साप झाला. आता काय नीतीन काय आले, दाब संपला, नीती संपली, संस्कृतीचा तर बट्या ओळ झाला. आता गेल्या वर्षी असा एक शर्ट आलता, त्याला पॅन्टची गरजच नाही, गुडघ्याच्या खाली शर्ट. यंदा इथवरच आला एक. काय शर्ट आलाय काय तो, एक शॉर्टकट का शॉर्ट हँड काय आले ते. पुढच्या वर्षी शर्टच नाही, उघडे गडी येणार उघडी. एवढं सुंदर शरीर भगवंताने दिले आणि तुझ्या झाकायचं जीव आलंय. अरे काय दरिद्री आहे तू. काही नाही, आता गाया पाळायचं सोडून दिलंय. ते कुत्रा आणलंय इकडून, ती टॉमी का काय, ती कुत्र्या संघ चिंडा तेव्हा. ती बरमुडा का फरमुडा पॅन्ट, कुत्र पुढं नाही माग. अरे कोण कोणला हिंडीत भाऊ. ते कुत्र लोकांना सांगत हा काय, आता मी हिंडून आणतो. ते कुत्रा असं चोर आल्यावर झोपत मला कुठल्या बघत, तरी त्याला बिस्किट आहे हो, तरी त्याला काय बिस्किट. आणि आपलं गावठी कुत्रा अख्या गावाच्या भाकरी खात झोपाय अंगणात येतं, त्याला कोणी बांधीन. आणि ते कुत्राला असं आपलं गावठी कुत्र जर चांगलं आरडलं ना, ते कुत्र जाग्यावर मरण. गावठी कार्यक्रम नाही कठीण, गावठी आया आया आया. हा, आमच्या गावरान गायचं वास रुपयाला सोडा, एका मिनिटात आई सापडी नाही. आणि जर शिप्याला सोडायला जाईन त्याला प्यात. ते तर पहिली डुसणी मालकालाच मारते. मग मालकाने त्याच्या तोंडावर फटका मला एकदम रॉंग नंबर लागला. गावठी ते गावठी. आमचे गावठी गाय का असू द्या, कवाय गाल लावा भ्यावणी, आकडेला असू द्या हो हो हा हा हा, गाऊच नको. आमचे 4 गावठी गडी मुंबईला जाऊ द्या, मुंबईच्या बाहेर म्हणाव कर चपात्या. तिचं नाही जागेवर बीपी वाढलं तर काय, तिच्या एवढ्या चपात्या ती वाढून फिरते नाही आमच्या गडी पिरगळून. आणि त्याच्यात तो जर गांजा पेला असेल तर बाई जागेवर मेली समजायची, चपात्या म्हणते ना. हा विनोद नाही, मी बोलतो हा विनोद नाही, हा टाइम पास नाही. इट इज द रियालिटी अँड फॅक्ट अँड इट इज ए कंडिशन. म्हणून दाब संपला, नीती संपली. तुमचे चतुर्थ आणि पंचम पुण्यस्मरण इथून पुढे कुणी करायला मोकळा नाही. मरणारे ध्यानात ठेवा. शुद्धी आहे ना तुम्ही सगळे. काम झालं भाऊ तुमचं. कोण खातं तुम्हाला. श्रावण महिन्यात मरक्या बैलाला सुद्धा कासरा लावायला लागतो. चारा झाली होती डरातही, पण उन्हाळ्यात लुटीत पाण्यावर न्यावं लागत. टँकर आला. 2 दिवसाच्या जवानीची टुरटुरी माणसाच्या अंगात असली का माणसाला आई बाप संत सांगा त्या काही कळत नाही. म्हणून इथून पुढे ध्यानात ठेवा. हा दिय नास काय संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत संगत करा, परमार्थ करा, तर मोठे व्हाल. कीर्तन ऐकू नका आणि ह्या व्यवहारातल्या डोळ्याकडे पाहू नका. इथून उठताना तुम्ही 2-4 गोष्टीचे पथ्य पाळा. स्वर्गीय हनुमंतराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त, म्हणजे मोठी माणसं त्यांनी विचार केला म्हणून ते मोठे झाले. तुम्ही त्यांचे चतुर्थ पुण्य स्मृतीपेक्षा तुम्ही काही शिल्लक